ही आहे खऱ्या माणसांची खरी गोष्ट. ना स्क्रिप्ट ना दिखावा, फक्त संघर्ष आणि यश. मी आहे अंकिता आणि स्वागत आहे तुमचं रिअल पीपल डायरीजमध्ये. नमस्कार, मी सौरूपाली सत्यवान जाधव. सध्या उमेदमध्ये कृषी सखी म्हणून काम करत आहे. माझ्या लग्नामध्ये जो मला नेकलेस घातलेला होता तो बँकेमध्ये ठेवून थोड्याफार प्रमाणात किराणा माल भरून कटलरी आणि किराणा मालाचं दुकान सुरू केलं. मग त्याच्यावरच सुरुवात झाली. तर दुकानावर म्हणजे पूर्ण घर वगैरे मी घर खर्च वगैरे चालून माझ्या ज्या गरजा होत्या त्या दुकानावर आणि शिलाई कामावर मी पूर्ण करत होते. त्याच्यानंतर उमेद अभियान आमच्या गावामध्ये आलं. उमेद अभियान आल्यानंतर माझी CRP म्हणून नेमणूक झाली आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे शासकीय योजनांचा लाभ वगैरे काय ते ह्या कालावधीमध्ये मला माहिती झालं. मग मी शेतीपूरक व्यवसाय करायचा निवडला. तर तो कुठला करायचा की जेणेकरून समजा मी एकच मशीन घेतलं, त्याच्यासाठी कर्ज प्रकरण केलं, कर्ज घेतलं तर मी ते कर्ज फेडू शकत नव्हते. मग काय केलं पाहिजे? तर मग एक मशीन न घेता त्याच्या जोडीला एक 2 अजून मशीन आल्या पाहिजेत की जेणेकरून आपलं 12 महिने उत्पन्न चालू राहिलं पाहिजे. की सिजनेबल 6 महिने 8 महिने असं उत्पन्न आलं तर नंतर 4 महिने आपण बँकेचे हप्ते कसे फेडायचे व्यवसायाला कर्ज घेतलं तर. मग ह्या हिशोबावरच मी तेलघाना घेतला, डाळ मिल घेतलं आणि डाळ मिलचं अनुदान मला आल्यानंतर त्या अनुदानाचा पैसा मी इकडं तिकडं न घालवता त्याच्यातच फ्लोअर मिल घेतली आणि अशा पद्धतीने माझा 2018ला व्यवसाय सुरू झाला. मग उमेदच्या साथीनं आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आज मी लखपती दिदी म्हणून दिल्लीला पुरस्कार घेऊन आले. आपल्या कृषी विभागाचा 2022चा जिजामाता म्हणजे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार येतो, जो विभागामध्ये एका महिलेला दिला जातो. 8 विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रातनं, दरवर्षी 8 महिलांना तो पुरस्कार दिला जातो. तर तो 2022चा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मला तो पण भेटला. फळबाग लागवडीचं अनुदान घेतलेले, त्याच्यासाठी ठिबक सिंचन केलेले, शेततळ्याचा म्हणजे मागील त्याला शेततळे योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर त्या शेततळ्याच्या योजनेचा लाभ घेऊन ड्रीपचा ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्याच्या ह्याच्यानुसार मी सगळ्या आज 700 झाडांची फळबाग माझी आहे. 2 वर्ष पूर्ण झालेली, खूप चांगली बाग आहे. त्याच्यासाठी इथं ACG केअर्स फाउंडेशन कडून आणि बायप संस्थेमार्फत गावामध्ये पाणलोटाची कामं केली जातात. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक सहाय्य पण दिलं जातं. त्यांच्या सहकार्यानं मी 10 ड्रमचा एक युनिट शेतामध्ये सुरू केलेले आहे. त्या युनिटच्या माध्यमातून आज जिल्ह्याच्या बाहेरच्या, तालुक्याच्या बाहेरच्या व्हिजिट आमच्या शेतामध्ये होतात आणि एक सेंद्रिय शेतीकडे लोकांचा कल वाढावा म्हणून मला चांगलं काम करायला मिळते. मी पूर्वी आज जर कृषी विभागाचं म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून मी फळबाग लागवडीचा योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मला जवळजवळ 1,20,000चं अनुदान भेटलेलं आहे. ठिबक सिंचन योजनेचा माझा अर्ज आहे, अजून तो पेंडिंगला पडलेला आहे. शेततळ्याचा मला 27,000चं खोदण्याचं अनुदान मिळालेलं आहे आणि अस्तरीकरणाचं आता 42,000चं अनुदान भेटेल. कृषी यांत्रिकीकरण मधनं मी आता ट्रॅक्टर घेतलेला आहे. ट्रॅक्टरचा पण माझा अर्ज प्रलंबित आहे. ते पण अनुदान एवढ्या मार्च अखेरपर्यंत ते खात्यावर जमा होईल. अशा बऱ्याच प्रकारची PMFME मधनं मी हे तेलघाना आणि मिनी राईस मिल सुरू केलं. तर त्याला जवळजवळ 35% माझ्या 11 लाख प्रोजेक्टची किंमत होती. तर जवळजवळ मला 3,85,000चं अनुदान त्याच्यातून भेटलेलं आहे. आणि याच्या पलीकडं मी सुरुवातीला 2018ला जे डाळ मिल सुरू केलं होतं तर त्याला कृषी यांत्रिकीकरण योजनेमधनं मला 97,200 रुपयाची सबसिडी भेटलेली आहे. म्हणजे अशी बऱ्याच लोकांची ओरड असते की आपल्याला योजनांचा लाभ भेटत नाही किंवा अनुदान भेटत नाही. हे पूर्ण चुकीचं आहे. ज्यावेळी आपण घरातनं बाहेर निघणार आहोत, आपण ज्यावेळी त्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहोत तर 100% यश हे आपल्या मागे येतं. आपल्याला यशाच्या मागे धावायची गरज नाही. कारण की एवढ्या छोट्याशा कर्णवडी सारख्या छोट्याशा गावामधून मी आज दुबईचा अभ्यास दौरा पण दुबईला जाऊन आलेली आहे, अभ्यास दौरा केलेला आहे. याच्यासाठी लागणारी प्रोसेस मी स्वतः एकटीनं जाऊन पासपोर्टची वगैरे पुण्याला केलेली आहे. म्हणजे गावामध्ये राहून आपण काय करू शकत नाही. गावामध्ये राहायचं आणि करायचं म्हणलं तर बरंच काही करण्यासारखं आहे. आणि आता जर समजा तुम्हाला चांगलं करिअर करायचं असेल तर शेतीसारखं क्षेत्र नाहीये. म्हणजे शाश्वत आहे आपल्याला हे.